दादा नमस्कार. हा नमस्कार सर. काय नाव तुमचं? साईनाथ दादाभाऊ. आता तुमच्या मागे जो रस्ता आहे हा किती वर्षापासूनचा रस्ता आहे? आता माझं वय टोटल 48 आहे आणि माझ्या वयापूर्वीपासून जन्मापासूनच्या पूर्वीचा रस्ता आहे. आता ही मूळ जमीन कोणाची आहे? ही मूळ जमीन आमचे साधू भोर महादू भोर यांच्या मालकीची. म्हणजे आणि कोणी याच्यानंतर घेतली? ही काढली जमीन कोणी ते सुदाम भोर किंवा कोणी आहेत त्यांनी घेतली. बरोबर. आता ज्यांनी विकली 10 वर्षापूर्वी जो करार झाला होता त्यांनी ज्यावेळी जमीन विकत घेतली ना त्याचवेळी त्यांनी त्यांची चिन्ह किंवा त्यांची जेवढी जमीन दिली जमीन त्यांनी मोजून हा, घेतली असेल ना? मोजून घ्यायचंही हवी होती. ताबा आता त्याच वेळेस ताबा त्यांचं घ्यायला म्हणणं आहे का त्यांचं म्हणणं काय का त्या माणसांना 7-12 कळत नव्हता 8 कळत नव्हता. मग तुम्ही जमीन घेताना ते गोष्ट तुम्ही का काढली नाही? आता विषय असा आहे हा. तुमचं क्षेत्र कुठे आहे? आमचं क्षेत्र ह्या बाजूला कुठल्या बाजूला? ह्या बाजूला. ह्या झाडांच्या बाजूला. बरं जर ते क्षेत्र पूर्वेकडच्या शेतकऱ्याचं निघालं हां तर काढून द्यावं लागेल. आम्हाला मान्य आहे ती गोष्ट. पण जर न निघता आता त्यांनी काल विषय असा काढला की जर माझं निघलं तर तुम्ही काढून द्या. दादा या आणि ते खुना कोणी त्यांचं केल्या निघलं. खुना कोणी केल्यात? खुना भूमी अधीक्षक कार्यालयाने भूमी म्हणजे अधिक्षक. मोजणीवाल्यांनी. हा मोजणीवाल्यांनी. तुम्ही तुमची मोजणी मागा, तुमचं असेल तर तुम्ही निघेल ते. हां भांडणं करू नका. हां आम्ही अजून तुम्हाला काय सांगायचं? आम्हाला विरोध आम्ही भांडण्यासाठी नाहीच आहे. सन्मयने ज्या गोष्टी घडतील त्या आम्हाला मान्य आहेत. अजून काय सांगायचंय? बस धन्यवाद. बाबा नमस्कार. तुमचं काय नाव? प्रकाश साधू बोर. तुमचं काय नेमकं म्हणणं आहे? हो साहेब आम्हाला नोटीसच नाही. अशा नोटिसा नाही. हां मग तुम्ही त्या संबंधित अधिकाऱ्याला हां ज्यावेळेस इथं खुनं करायला आले हां तेव्हा सांगितलं नाही का? हा सांगितलं पण ते साहेब मानूनच घेईन. त्यांचं नाव माहिती का काय? नाही नावही माहित नाही. नाही. आता मगाशी आपण प्रांत साहेबांशी बोललोय. हां ते वाघ साहेबांचा फोन आलता. हां त्यांची माणसं उद्या इथे येतील, त्याची हां. पाहणी करतील. हां जे काय असेल ते नियमात होईल. हां उद्या जर ही सगळी झाडं जर त्यांचीच निघाली हां त्यांच्या हद्दीमध्ये हां. तर द्यावी लागतील. हां किंवा तुमचं क्षेत्र खाली निघालं हां ते तुम्हाला द्यावं लागेल. हां. हा रस्ता खुला करायला पाहिजे हां माणुसकी म्हणून. हां पण क्षेत्र त्यांचं असेल तर ते ॲक्वायर करतील. हां याच्यापेक्षा अजून काय सांगायचंय? नाही. भाऊ नमस्कार. नमस्कार. तुमचं काय नाव आहे? महेश बोर. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य. हां. आता ही रस्त्याचं जे डिस्प्यूट आहे हां. खालच्या बाजूचे शेतकरी त्यांचं काय नाव आहे? नाव नाही सांगता येणार पण रस्ता हा ना यांच्या पातळीवर त्यांचं काय वाद असेल ते सोडून त्यांनी नाही, रस्ता प्रश्न खुला करण्यात माहिती मला अशी मिळाली हां. की बघ ते क्षेत्र जे आहे हां. त्यांच्या हद्दीत निघालेलं आहे. हां हां मग त्यांच्या हद्दीत निघाले हां हां त्यांनी जर ते ॲक्वायर केलं असेल हां. ताब्यात घेतलं असेल हां. तर त्यांची चूक काय? चूक तर नाही तसं फक्त आम्हाला रस्ता खुला करून द्यावा एवढीच आमची मागणी. मग कोणाच्या हद्दीतून? एकाच्या? दोघांनी मग तो सहमतीने यांनी पण ऐकलं पाहिजे ना. हात म्हणजे खालच्या शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे, मी 6 फूट देतो नाही त्यांचं तुम्ही 60 म्हणणं फूट आहे द्या. का मोजणी झाल्यानंतर आम्ही हे करू पण सामंजस्याने त्यांनी मोजणी करून घ्या. हां. तोपर्यंत रस्ता खुला ठेवा. हां, मग तीच मागणी. तसं लेखी घेतलं पाहिजे हां. की महिन्याभरात मोजणी झाली तर आपण रस्ता करून घेऊ. काहीतरी डायलॉग केला पाहिजे की नाही? बरोबर आहे. भांडणं तंड मारामारी करणं योग्य नाही. हम्म. दादा तुम्ही का बोलत नाही? का बोलायचं नाही? एकच आहे, जसे आता मान्य आमची मोजणी होईपर्यंत हा रस्ता खुल्लाच राहून द्या. 90 दिवसाची मुदत त्यांनी- ऐका 90 दिवसाची मुदत होती ना. 90 आता आम्हाला पहिलीच ऑलरेडी नोटीस नाही हा पोलिसांनी. नोटीस आली नाही ती चूक आहे. हा, आणि ह्या पोलिसांनी डायरेक्ट नोटीस येऊन आम्हाला उभं इथं करणं म्हणजे कायदा तुमचं आता गेलं सुव्यवस्था नाही बिघडू नये म्हणून का? यासाठी हा, इथं पण पोलीस ही असतात. हा हा ते तुमचं म्हणणं बरोबर आहे साहेब. पण पहिली नोटीस मोजणीची नोटीस आम्हाला हवी का नको? भूमी हा कुठला मळा आहे? हा गाडीकर गाडेकर मळा. कुठल्या गावचा? रांजणेगाव. रांजणी गावचा. समजा इथं महसूल विभागाचे अधिकारी आले, दोघांनाही समजून सांगितलं तर मार्ग निघू शकतो. मार्ग निघा. तुमचं मोजल्यानंतर जर तुमचं क्षेत्र जास्त भरलं तर काढून द्यावं लागेल. सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण आमचं म्हणणं काय आहे आता आम्ही तर ह्या बाबतीत काहीच करू शकणार नाही. आता तो पैशाचा जोरा मोजण्या अहो क्षेत्र तुमच्याकडे जर निघालं हा. तर काढून तर द्यावं लागेल ना. काढून तर द्यायला तयारी आहे पण आमचं जोपर्यंत पूर्ण होत नाही मोजणी तोपर्यंत आम्ही कुठल्या गोष्टीत हात आता घालून तुमच्या देणार? मोजणीचा आमची झाडं जागेवर दादा जागेवर. मोजणीचा अर्ज कोणी करायचा? मोजणीचा अर्ज आम्हीच करणार. आता तुम्ही जे बोलताय प्रांत येतील उद्या किंवा सगळे येतील त्या सगळ्यांनी पण सर्कल साहेब कोणीतरी येतील ना. ते ज्यावेळी तुमचं ते हे होणार ना काय म्हणतात पंचनामा. पंचनामा होईल ना त्या पंचनाम्यात पूर्ण जमीन त्यांनी टोटल हे करावी ग्राह्य धरावी. ठीक आहे ठीक आहे. हा ही ग्राह्य धरली तर हे आम्हाला पाहता कळणार. ज्यांनी रस्ता खोदलाय हा किंवा त्यांच्या मालकीचा असेल हा त्यांचं काय म्हणणं ते सुद्धा आपण घेणार हा आहे. घेणार. बातमी एकतर्फी होणार नाही. ठीक आहे. तुम्ही आमचे दुश्मन नाही, ते आमचे कोण पाहुणे नाही. अजून काही सांगायचंय? बरं. तर धन्यवाद. नवीन वर्ष आहे. शेतकरी बांधवांनो एक जीवाने राहा, बरोबर काही येणार नाही. ठीक आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे कुठला मळा? हे राजनी कारपाटा येथील जवळील माळवाडी. माळवाडी. या इथे. आता मागच्या बाजूला जो रस्ता आहे हो तो रस्ता खोदलेला आहे. ओके. तो कोणी खोदलाय? मी अभिनव सुदाम भोर
बरं, तर कोणाच्या मालकीचं क्षेत्र आहे? क्षेत्र वैयक्तिक माझ्या मालकीचं क्षेत्र आहे. किती वर्षापासून तुमच्या हे मालकीचं आहे? आपण 2016ची खरेदी केली होती. एक त्याच्यानंतर मिनिट 2016ला कोणाकडनं खरेदी केलं? संकेत भोर यांच्याकडून किती केलं. एकर खरेदी केलं? आपण इथं 10 एकर क्षेत्र खरेदी केलं. तेव्हा मोजून घेतलं होतं? त्यावेळेस आपण त्याच्यानंतर कालावधी थोडा गेल्यानंतर आपण 2000 कोरोना लागल्यानंतर 2018ला आपण मोजणी केली होती. त्यावेळेस यांना मान्य नव्हती. त्याच्यानंतर आपण थोडं थांबलो का आपल्याला थोडं डेव्हलपिंग करायचं होतं त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर आपले थोडं आत्ता आपण मोजणी केली 2025मध्ये. आणि त्याच्यानंतर सरकारी नियमानुसार आपण एक 90 दिवसाचा क्रायटेरिया देऊन नंबर राहून 90 दिवस आपण पुढच्या व्यक्तीला दिले होते. ते मोजणी विभागाने इथं आले, मोजणी केली, मोजणी केली, नंबर राहून पण दिले. बाजूच्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं हां. आहे की आम्हाला नोटीसा नाही आल्या. या नोटिसा का आल्या नाही किंवा का दिल्या गेल्या नाही हे त्यांनी वरच्या पातळीवर जाऊन त्यांच्या भूमी तुमच्या अभिलेख- विरुद्ध तक्रार नाही, पण त्यांचं म्हणणं आहे मग आम्हाला नोटीस यायला पाहिजे. कसं झालंय साहेब आणि साहेब, पहिले चतुर्सीमेनुसार शेजारील गटाचे शेतकऱ्यांची नावं घेऊन देत होते. आता डिजिटल युग चालले, तर आता डायरेक्ट कप्रतीप्रमाणे शेजारच्या धान्याची नावं येतात मान्य आणि आहे, पण दिले त्यांना जातात. त्यांना बोलवलं तर पाहिजे, त्यांना सांगितलं तर पाहिजे ना. अहो जाब दिलाय वाणी साहेब पोलीस स्टेशनला. सरकारी पोलिसांचा विषय वेगळा आहे. नाही 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 ज्या वेळेस मोजणी होती किंवा हद्दी रवला जातात त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये यांचा जबाब घेतला जातो. दादा मी तुमच्याशी एक मिनिट बोलतो, मला यातलं थोडं नॉलेज आहे. ओके. ज्यावेळेस मोजणीचा काही वाद होणार असतो ना, तर अशा वेळेला तिथे पोलिसांना का बोलवतात? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे ओके, म्हणून. ओके, हो. एवढंच, पोलिसांचा बाकी रोल नसतो. ओके. ज्या माणसाच्या मोजणीला मंजुरी आलेली आहे त्या माणसाला त्रास देऊ नये एवढंच भूमिका असते. ओके. एवढंच मान्य. म्हणजे आता आता ज्यावेळेस समजा भूमी आम्ही अधीक्षकनी मोजणी नोटीस केली, जर यांची नावं निघली तर याच्यावर तर तुमचं म्हणणं काय असेल? नोटीस जर यांची नावं असतील त्यांचं म्हणणं आम्हाला नोटिसा नाही मिळाल्या. मग हे पोस्ट म्हणलं विचारायचं. आम्ही तुम्हाला क्रॉस नाही जात. त्यांनी त्यांचं म्हणणं नोटीस मांडले ना. बघा भेटले का नाही भेटले हे आपण तिथं पाहायला गेलो होतो का नाही, यांनी अहो, स्वीकारले तुम्ही का नाही? आमचे पाहुणे नाही ते दुश्मन मी नाही. तेच शेवटी तुम्हाला सगळं म्हणतो. जागेवर राहणार आहे. आम्ही पण तेच भूमिकेत आहे का बस सामंजस्याने रोड करून द्यायला आपण 6 फूट जागा सोडलेली आहे. आपण रोडला विरोध केलेला तुमच्या बाजूने तुम्ही 6 फूट जागा सोडली. सोडलेली प्रशासनाने यावं 6 फूट नाही भरलं समजा मोजणीमध्ये त्यांचं क्षेत्र मोजलं हा आणि ते तुमच्या बाजूला निघालं तर इमिजिएटली काढून द्यायला तयार आहे. अजून काय सांगायचंय? याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. आमचा रोडला कोणताही अडथळा नाही. 6 फूट जागा सोडलेली कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने यावं तो रोड तयार करून घ्यावा. आमचं याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. ताई नमस्कार. हा कुठला माळा आहे? माळवाडी जाधववाडीची माळवाडी, नाही राजनीची सॉरी रांजणीची. माळवाडी. बरं, रांजणीची माळवाडी. इथे काय अडचणी आहेत? कुठले प्रश्न पेंडिंग आहेत? आम्हाला सगळ्यात अडचणी रस्त्याची अडचणी. तेव्हा काही इथे रस्ता पडला, रस्ता बंद केला का? मग रस्ता बंद कोणी केला? अच्छा, खाजगी जागा ना. बरं. मग तुम्ही तहसीलदारांना किंवा प्रांत साहेबांना सांगितलं नाही का? वर गेलेलं काय करीत पोलीस नाही काय करत. नाही अहो, शेवटी रस्त्याशिवाय पर्याय नाही ना. रस्ता तर पाहिजेच ना. म्हणूनच काहीतरी मार्ग काढला पाहिजे ना. मतदान करायला जायचं नाही कोणाला. अच्छा, मतदानावर बहिष्कार. नाही हा मार्ग नाहीये. हे पहा, शेवटी मतदान तर केलं पाहिजे ना. गावात जी लोक आहे त्यांना म्हणलं का तेव्हा त्या तुमचा याच्यात मोडत नाही, तुमचं त्याच्यात मोडत नाही, तुम्हाला पैसे येतात ते मागं जाते. निर्णय घ्यायचा कोण? त्याने आमदार साहेबांनी, खासदार साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे ना. सरपंच ते काय करतात त्यांना म्हणाय गेलं का ते काही पण हे दाखवतात. कोण आहे सरपंच? ती बाई आहे वाघाची. आता हा जो मळा आहे जिथं रस्ता खोदलाय तो कुठला मळा आहे? तेच ना माळवाडी. माळवाडी म्हणजे रांजणीची. राजनीची माळवाडी. तुमचं गाव कुठलं? अच्छा, तुम्ही रांजणीचेच. राहिलाय मळ्यात आम्ही. बरं. पण तुमचा प्रश्न सोडवायचा नक्की प्रयत्न करू. काही ना काहीतरी आपण मार्ग काढू. आता किती जण आलं आणि किती जण गेलं तेच म्हणते. ताई ऐका ना, मी काय राजकीय पुढारी नाही. नाही ते मला ऐका ना, तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमच्या मताशी मी सहमत आहे. तुमच्या मताशी काय म्हणजे तुम्ही चुकीचं बोलता असं नाही. तुमचा अनुभव बरोबर आहे. पण आपण येत ना ताई, मला तर काही निवडणुकीला उभं राहायचं नाही. मला तर काही निवडणुकीला उभं राहायचं नाही. मी एक बातमीदार आहे. रस्त्याने चाललो होतो. आम्हाला उद्या हो नाही नक्की तुम्ही योग्य बोलले. बरोबर. पोरांना सुद्धा गावात घेऊन जाता येत नाही असे रस्ते आहेत आमचं. तुमच्या तालुक्याचे आमदार कोण आहेत? हो बरोबर आहे. पण मग आता तुम्ही बर खासदार अमोल कोल्हे आहेत. मग त्यांच्यावर त्यांच्या कानावर विषय घातला नाही का?
रस्त्याची फार परिस्थिती वाईट आमच्या मळ्यामध्ये लय वाईट. आता हा रस्ता पूर्ण गावामध्ये गेलेला नाही आणि तिकडून ओढेनी सगळा रस्ता पावसाळ्यात आम्हाला पेशंट वगैरे गावात येता येत नाही. बरं. अवघड परिस्थिती आहे. पहिला 4 पोरी आहेत. हा, शाळेत नेऊन घरी आणायला लागते. वाघाचं बियाव. आणि बिबट्याची भीती आहेच आहे. असण्यासारखं नाहीये खरोखर नाही बरोबर, प्रश्न सुटला पाहिजे. रस्त्याचा प्रश्न हॅलो बिकट आहे. शिंदे साहेब नमस्कार. साहेब एक अर्धा मिनिटं वेळ घेतो. मी इथं आंबेगाव तालुक्याच्या रांजणीच्या माळवाडी वस्तीमध्ये आहे सर. हा सर, तिथं रस्ता स्थानिक शेतकऱ्यांनी उखडून टाकलेला आहे. त्यांचे काय स्थानिक जागेचा वाद वगैरे असेल, त्यांना जायला यायला रस्ता नाही आहे. आमची अशी विनंती आहे की आपल्या तहसीलदार साहेबांनी किंवा सर्कल साहेबांनी पाहून त्याच्यावर साहेब मार्ग काढला पाहिजे. साहेब सोमवारी पाठवतो, पण आज जर कोणी जर थोडंसं लक्ष घातलं ना साहेब, त्यांनी रस्ता उखडून टाकलाय. दुधाची गाडी शाळकरी मुलांना जाता येत नाही. सांगणारे कोण माझे पाहुणे नाही, आणि ज्यांनी उखडलं ते आपले बिचारे दुश्मन नाही. पण सर प्रशासनाने लक्ष घालावं अशी विनंती. ह्या ताई 1 मिनिटं बोलतायत. त्या ताईंचं म्हणणं असं आहे का मी मतदानावर बहिष्कार टाकणार आहे. ताई बोला. प्रांत साहेब. आम्ही सगळ्या अख्ख्या प्रांत साहेब, माळवाडीला प्रांत साहेब बोला. माळवडच्या सगळ्याच बाया अख्ख्या माळवाडी राजनी साहेब काय म्हणतात ऐका ना. बोला. नाही तर आम्ही आहे ना फार पूर्ण बहिष्कार, आमचं फार पुरुष महिला कोणी सुद्धा चालता येत नाही. मतदान करणार ठीक आहे, तर साहेबांच्या विषयी कानावर घातला. हं. साहेब सर ठीक आहे सर. थँक्यू सर. थँक्यू. हो सर. हो सर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.